500 ऑफिसर 60 एसीसी कैडेट परेड पर हाजिरी दीवान।
त्याचा आज आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्तानं आज आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या रयत संकुलातील महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य जठार सर असतील, सौ सोना सोनमाळी कन्या विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका पठाण मॅडम, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्रजी तनपुरे, खजिनदार प्रकाशजी गांडे, आजी माजी रयत सेवक सर्व, काकडे कलेक्शन आणि परिवाराचे प्रमुख विनोद काकडे, सर्व कॅडेट्स, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, भारतीय स्वातंत्र्याचा 80वा हा वाढदिवस साजरा करीत असताना कुठल्याही देशाचं स्वातंत्र्य किंवा आपल्या आयुष्यातली कुठलीही मोठी गोष्ट प्राप्त करत असताना प्रचंड परिश्रम केले जात असतात. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये स्वतःला वाहून टाकले. अनेकांनी आपल्या अंगावर लाठ्या काठ्या आणि गोळ्या झेलल्या. रस्त्यावरची अनेक आंदोलनं झाली आणि हुकुमशाही वृत्तीच्या व अन्याय अत्याचारी अशा ब्रिटिशांच्या तावडीतून हा भारत देश मुक्त झाला. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. आणि 15 ऑगस्ट म्हटलं की प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देशभक्तीचं स्फुल्लिंग हे प्रज्वलित होत असतं. परंतु केवळ एका दिवसापुरतं हे देशभक्तीचं स्फुल्लिंग प्रज्वलित होऊन उपयोगाचं नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जेवढी यातायात करावी लागली, परिश्रम करावे लागले, कष्ट करावे लागले, संघर्ष करावा लागला, यातना सहन कराव्या लागल्या, त्याच्यानंतरच्या काळामध्ये हे स्वातंत्र्य टिकवणं आणि आपल्या या देशाचं अखंडत्व अबाधित ठेवणं ही प्रत्येक भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. गेली 80 वर्ष आपण जबाबदारीने आपल्या या देशासाठी काही ना काही योगदान देत आहोत. प्रत्येक भारतीय नागरिक योगदान देत आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आजचा मुख्य संदेश म्हणजे ज्याप्रमाणे कुठलीही गोष्ट मिळविण्यासाठी परिश्रम, कष्ट, संघर्ष, अभ्यास या गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्याप्रमाणे विद्यार्थी म्हणून पुढे जात असताना या महाविद्यालयाचा मानबिंदू म्हणून, आपल्या कुटुंबाचा मानबिंदू म्हणून आणि देशाचा मानबिंदू म्हणून आपण मानानं आणि स्वाभिमानानं या जगात वावरायचं असेल तर याच पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागेल. एवढाच संदेश या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.